नमस्कार. भारताचं राजकारण म्हणजे काय बोलायचं? शेकडो पक्ष, करोडो मतदार. खरं तर एक चक्रव्यूहच आहे. पण घाबरू नका. चला, आज आपण मिळून हा चक्रव्यूह सोपा करून समजून घेऊया. कधी विचार केलाय जगातली सगळ्यात मोठी लोकशाही बोलते कशी? म्हणजे एवढा सगळ्या लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचतो कसा? याचं उत्तर आहे राजकीय पक्ष. हे पक्ष म्हणजे एक प्रकारे लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणारी एक मोठी व्यवस्थाच आहे. चला, मग ह्या बाजारात एक फेरफटका मारूया. विचार करा, भारताचं राजकारण म्हणजे एक प्रचंड मोठा, गजबजलेला बाजार आहे. इथे वेगवेगळ्या विचारांचे, वेगवेगळ्या नेत्यांचे स्टॉल्स लागलेत आणि प्रत्येकजण आपापल्याकडे लोकांचं लक्ष वेधून घेतोय. आणि हा बाजार किती मोठा आहे? अहो, शेकडो पक्ष आहेत आणि कोट्यावधी मतदार. खरं सांगायचं तर भारतातल्या निवडणुका म्हणजे जगातला सगळ्यात मोठा मानवी सोहळाच असतो. आणि म्हणूनच या प्रचंड गर्दीत, या प्रचंड विविधतेत इतके पक्ष का आहेत याचं उत्तर आपल्याला मिळायला लागतं. पण थांबा, पुढे जाण्याआधी एक बेसिक गोष्ट समजून घेऊया. हे राजकीय पक्ष म्हणजे नक्की काय असतं आणि त्यांचं काम काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर राजकीय पक्ष म्हणजे एकाच विचाराचे, एकाच ध्येयाने एकत्र आलेले लोक. त्यांचा मुख्य उद्देश काय? तर निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उभे करायचे, त्यांना निवडून आणायचं आणि सत्ता मिळवायची. हे पक्ष म्हणजे सामान्य माणूस आणि सरकार यांच्यातला एक महत्वाचा पूल आहेत बरं का. आता या पक्षांची मुख्य कामं 3 आहेत. पहिलं म्हणजे निवडणुका लढवणं, अगदी स्पष्ट आहे. दुसरं, समजा निवडून आले तर सरकार बनवणं आणि देशासाठी कायदे, धोरणं ठरवणं. आणि तिसरं, जे खूप महत्वाचं आहे, ते म्हणजे लोकांमध्ये महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणणं, त्यांचं मत तयार करणं. आता आपण ह्या विश्लेषणाच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे आलो आहोत. म्हणजे भारतात एका पक्षापासून इतके सगळे पक्ष तयार कसे झाले? हा प्रवास खूपच रंजक आहे. ही गोष्ट सुरू होते स्वातंत्र्यानंतर. तेव्हा अनेक वर्ष देशात फक्त एकाच पक्षाचं म्हणजेच काँग्रेसचं राज्य होतं. पण मग आलं 1977 साल आणि सगळं चित्रच पालटलं. इथून खऱ्या अर्थानं अनेक पक्षांच्या स्पर्धेला सुरुवात झाली आणि 1989 नंतर तर एक नवीनच पर्व सुरू झालं, आघाडी सरकारांचं. म्हणजे काय? तर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेनसं झालं आणि मग अनेक छोटे मोठे पक्ष एकत्र येऊन सरकार बनवू लागले. तर भारतातल्या ह्या पक्षांचे मुख्यत्वे 2 प्रकार पडतात. असं समजा की एक आहेत राष्ट्रीय खेळाडू, जे पूर्ण देशाच्या मैदानात खेळतात. त्यांचं लक्ष राष्ट्रीय मुद्द्यांवर असतं. आणि दुसरे आहेत प्रादेशिक किंवा राज्यस्तरीय खेळाडू, जे आपापल्या राज्याच्या मैदानात तज्ज्ञ आहेत. त्यांचं लक्ष त्यांच्या राज्याच्या मुद्द्यांवर, त्यांच्या लोकांच्या ओळखीवर असतं. चला, आधी या राष्ट्रीय खेळाडूंना भेटूया. म्हणजे राष्ट्रीय स्तरावरचे मोठे पक्ष कोणते आहेत? तर भारताच्या राष्ट्रीय राजकारणात 2 महाकाय पक्ष आहेत. एक म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि दुसरा म्हणजे भारतीय जनता पक्ष. त्यांचे निवडणूक चिन्हे पंजा आणि कमळ तर देशातल्या प्रत्येकालाच माहिती आहेत. आणि हो, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख मिळवण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात, जसं की अनेक राज्यांमध्ये ठराविक मतं मिळवणं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा देशातला सगळ्यात जुन्या पक्षांपैकी एक आहे. या पक्षाची मुख्य विचारसरणी आहे धर्मनिरपेक्षता, म्हणजे सर्व धर्मांना समान मानणं आणि समाजातील गरीब दुर्बळ घटकांचं कल्याण करणं. आणि दुसऱ्या बाजूला आहे भारतीय जनता पक्ष म्हणजे बीजेपी. 1980 साली याची स्थापना झाली. हा पक्ष भारतीय संस्कृती आणि परंपरा यांच्या रक्षणावर भर देतो आणि त्यांचं मुख्य लक्ष आर्थिक सुधारणांवर राहिलेलं आहे. आता हा आलेख बघा. हे आकडे एका मोठ्या राजकीय बदलाची कहाणी सांगतात. 2009च्या निवडणुकीत भाजपला मिळाल्या होत्या 116 जागा आणि फक्त 5 वर्षांनी 2014मध्ये आकडा थेट पोहोचला 282 वर. म्हणजे विचार करा, तब्बल दुप्पटहून जास्त. अनेक वर्षांनंतर देशात पहिल्यांदाच कोणत्या तरी एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. पण राष्ट्रीय राजकारणात फक्त हे 2च पक्ष नाहीत. त्यांच्याशिवाय इतरही महत्वाचे पक्ष आहेत. जसे की बहुजन समाज पक्ष, जो मुख्यत्वे दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी लढतो. त्याचबरोबर डाव्या विचारसरणीचे पक्षही आहेत, ज्यांची राष्ट्रीय राजकारणात एक वेगळी आणि महत्वाची भूमिका आहे. बरं, हे झालं राष्ट्रीय राजकारणाबद्दल. पण भारताची खरी ताकद तर राज्यांमध्ये आहे.
चला आता तिकडे वळूया. भारताची खरी ओळख काय आहे? तर तिची विविधता. प्रत्येक राज्याची स्वतःची भाषा, स्वतःची संस्कृती, स्वतःची एक ओळख आहे. आणि ह्याच ओळखीमधनंच, ह्याच अस्मितेमधनं प्रादेशिक पक्षांचा जन्म होतो. हे पक्ष आपापल्या राज्याचा आवाज बुलंद करण्याचं काम करतात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली शिवसेना. 1966 मध्ये जेव्हा या पक्षाची स्थापना झाली तेव्हा त्यांचा मुख्य मुद्दा होता मराठी माणसांच्या हक्कांचं रक्षण करणं. इथूनच त्यांची सुरुवात झाली. आता महाराष्ट्रातून थेट पंजाबमध्ये जाऊया. इथे आहे शिरोमणी अकाली दल. हा तर खूप जुना पक्ष आहे. हा पक्ष शीख धर्म आणि पंजाबी अस्मिता या मुद्द्यांभोवती आपलं राजकारण करतो. आता जरा दक्षिणेकडे जाऊ. तामिळनाडूमध्ये द्रमुकसारखे पक्ष आहेत जे एका मोठ्या सामाजिक सुधारणा चळवळीतून पुढे आले. त्यांनी सामाजिक न्यायाचा मुद्दा उचलून धरला आणि राज्यात आपली एक मजबूत पकड तयार केली. तर मग राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष ह्या सगळ्या वेगवेगळ्या धाग्यांना एकत्र जोडल्यावर आपल्याला काय दिसतं? हे सगळं बघून असं वाटू शकतं की हा किती गोंधळ आहे. पण खरं तर हा गोंधळ नाही आहे. ही भारताची ताकद आहे. जिथे अब्जावधी लोक राहतात, जिथे शेकडो भाषा आणि संस्कृती आहेत, तिथे प्रत्येक आवाजाला एक व्यासपीठ मिळणं गरजेचं आहे. आणि ही बहुपक्षीय पद्धत नेमकं तेच काम करते. हा गोंधळ नाही, तर लोकशाहीचा खरा नाद आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे, भारतीय राजकारण कधीच स्थिर नसतं. ते सतत बदलत राहतं. आजचे मित्र उद्याचे विरोधक असतात आणि कालचे विरोधक आज एकत्र येतात. तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की या सतत बदलणाऱ्या देशाच्या राजकारणाचा पुढचा अध्याय कसा असेल? कोण लिहिणार ही पुढची कहाणी?